नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय। भाजपचे आमदार विजयकुमार गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यातला वाद वाढलाय। दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप करत निशाणा साधलाय। भाजपचे विजयकुमार गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आदिवासी गोरगरीब लोकांची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप केलाय। तर विजयकुमार गावित यांच्या परिवाराची सत्ता येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलं। गावित यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर 2.5 वर्ष असताना जनतेची कामं कमी आणि ठेकेदारांची कामं जास्त केली असा आरोपही रघुवंशी यांनी केलाय। काय करतात ही योजना मी सुरू करायला लावली तर म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतात। महायुतीने आणि मग काय करायचं, महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती? असे लबाड लोक आहेत, यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे। आलं लक्षात? त्यांना कोणाकोणाचं हिसकवण्याचंच माहित आहे। कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं, कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही, स्वतःच्या नावावर जमीन करून काय यांचे धंदे सुरू झाले। असं आहे। यांनी आदिवासींच्या योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या, खूप लफडे करून ठेवल्या। निवडणूक होऊ द्या, प्रसंगी कोणाला बी अध्यक्ष करून टाकेल, पण गावित परिवाराचा अध्यक्ष इथं होऊ देणार नाही। कारण ज्यांनी टक्केवारीचा कलंक या जिल्हा परिषदेला लावला त्या लोकांनी अपेक्षा ठेवल्या नाही। आम्ही जिल्हा परिषद चालवले, त्यांना खिसाकडे लागतं, खिसा त्यांना खिसा फुगेल का नाही, माल द्यायला की नाही, आणि बस एक प्रकारे धंदा हे जिल्हा परिषदेमध्ये व्हायला लागला।